एवढंच करते. हे जेवढं दिसतं हे जास्त झालं आहे, आता याचं काय करू. म्हणजे मला असं वाटतं की खूप ग्रेटफुल असलं पाहिजे आपण अशा लोकांसाठी ज्यांच्यामुळे आपलं लहानपण खूप छान गेलं. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसांपासून मला काहीतरी फन व्हिडिओ शूट करायचा होता, पण मग मला समजत नव्हतं की मी काय टॉपिक घेऊन आणि व्हिडिओ करू. रिसेंटली मी माझे जुने व्हिडिओज बघत होते तेव्हा मी पाहिलं की मी लास्ट इयर बेंगॉली साडी ड्रेप केली होती दुर्गाष्टमीच्या दिवशी, जेव्हा मी कन्यापूजन करते. सो मला असं वाटलं की मला जर ही जमते साडी नेसायला तर मी त्याचा व्हिडिओ करू का, की आपली आपणच कशी नेसायची. इंस्टाग्रामवर पोल पण शेअर केला होता स्टोरीमध्ये. सो खूप लोक येस म्हणाले. मग मला असं वाटलं की करायला हरकत नाही, छान होईल तो व्हिडिओ. शॉर्ट फॉर्मॅटमध्येच मला करायचा होता, रील आणि शॉर्ट्स मध्ये मी शेअर करेन. मग मला असं वाटलं की एक कुठला पण एक व्हिडिओ शूट करताना मी एक प्रोसेस पण शेअर करू का तुमच्याबरोबर, की मी कसं करते. म्हणजे काइंड ऑफ BTS, पण खूप सगळंच. आय डोंट नो मला किती शेअर करता येईल, पण मग मला असं वाटलं प्रोसेस पण शेअर करते. म्हणून आपण ह्या अशा फ्रेम मध्ये सेटअप मध्ये भेटतोय. तर मी आज मेकअप करणार आहे आधी छान. तर मेकअप सुरू करायच्या आधी मी आत्ताच आंघोळ झाली आहे, त्याच्यामुळे छान मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून झालेलं आहे आणि मगच मी बसली आहे. तर आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती, खूप इंटरेस्टिंग. माझ्या बहिणीने पण यूट्यूब चॅनल सुरू केलंय. सो तिचं नाव आहे प्राजक्ता आणि तिच्या चॅनलचं नाव आहे टू मच प्राजक्ता. कारण ती टू मचच आहे असं मला वाटतं. खूप इंटरेस्टिंग चॅनल असेल तिचं, ते चॅनल पण सबस्क्राईब करा. ऑलरेडी तिने एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेकअप ट्युटोरियलचा. खूप हेल्पफुल कॉन्टेंट पण असेल तिचा, खूप एंटरटेनिंग कॉन्टेंट पण असणार आहे. ती खूप कॅमेरा शाय आहे खरं तर. माझ्या व्लॉग्समध्ये पण ती खूप रेअरलीच येते. तिचं असं असतं मला घेऊच नको. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तू कशी कम्फर्टेबल आहेस आणि तुझं छान असतात व्लॉग्स, मग त्याच्यामध्ये मी उगीच काही अनकम्फर्टेबल फील करते असं नको वाटायला, त्याच्यामुळे ती येत नाही. पण खूप इंटरेस्टिंग असणार आहेत तिचे व्हिडिओ, आय एम शुअर. मी तिला 1 वर्ष कन्व्हिन्स केले, तेव्हा तिने जाऊन युट्यूब चॅनल सुरू केले. आता मला जो मेकअप जमतोय आयुष्यात तो फक्त तिच्यामुळे जमतो. तिनेच मला शिकवला मेकअप करायला. खूप वर्षांपर्यंत तर आय थिंक तीच करायची माझा मेकअप. आधी पूर्वी मला फार बेसिक मेकअप जमायचा, त्याला मेकअप पण कितपत म्हणावं. एक मॉइश्चरायझर वरती थोडंसं ब्लश लावून आणि लिपस्टिक लावायचे मी, आणि मला तेव्हा आयलायनर जमायचं चांगलं लावायला. तर मध्ये खूप वर्ष गॅप पडला, तर मला आयलायनर पण नीट लावता येत नाही. पण आता मला बाकीचा मेकअप चांगला जमतो, बेस मेकअप चांगला जमतो. ओव्हरऑलच बऱ्याच छोट्या गोष्टी. मला आयलायनर सोडलं तर आता बाकी सगळं जमतंय. सो ते मला तिच्यामुळे जमतंय. एका पॉइंट नंतर तिने मला सांगितलं की दीदी तुझं तू पण करायला शिकलं पाहिजे. जेव्हा मी नसेन तेव्हा तू काय करणार आहेस. थोडा तिरका आहे का कॅमेरा. हो. सो तिने मला सांगितलं की तुला पण जमलं पाहिजे. जर मी नसेन कधी एखाद्या ठिकाणी, तुम्ही खूप ट्रॅव्हल करता, तुला आलं पाहिजे. सो एक मागच्या 2 वर्षातच असं झालंय की मला जमतो मेकअप माझा करायला. सो तुम्ही तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक सबस्क्रायबर किती इम्पॉर्टंट असतो आणि किती मोटिवेशन मिळतं त्याच्याने. म्हणून मी म्हणते की तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा भरपूर. त्याच्याशिवाय तिला तर पुश पण मिळणार नाही खूप जास्त कॉन्टेंट बनवायला. मी पण कन्सिस्टंट नाही आहे नो, पण आम्ही आता ठरवलं दोघींनी पण की रेग्युलरली व्हिडिओज बनवायचे, खूप रेग्युलरली कॉन्टेंट शूट करायचा, पोस्ट करायचा, तुमच्याबरोबर छान कॉन्टेंट शेअर करायचा. सो दोघींच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुम्ही मला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर सगळी बडबड करून झालेली आहे, आपण सुरू करूया आता. मी फार काही करणार नाही आत्ता, पण मला एक असं वाटतं की साडी नेसायची आहे आणि थोडं फोटोशूट वगैरे पण करेन मी, तर बरं दिसा. असे आमच्या आजूबाजूच्या लोकांचे दरवाजे धडाधड आपटत असतात. पण आता बाकी आवाज थोडा बेरेबल आहे तर मी करते तसंच विदाऊट माईक शूट. हे तिने मला फाउंडेशन बनवून दिलेलं एका डब्बीमध्ये छोट्या. सो हे एक्झॅक्ट माझ्या शेडचं फाउंडेशन आहे. आम्हाला दोघींना पण ऍक्च्युली नाही मिळालेलं आमच्या सेम शेडचं एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन, पण आम्ही एक थोडा डार्क आणि एक थोडा लाईट शेडचं फाउंडेशन असे दोन्ही मिक्स करून दोघींचे पण शेड्स बनवून आणि यूज करतोय. मी युजली जेव्हा ट्रॅव्हल करते आणि मला जर असं वाटलं की एखादा दिवस असा आहे जेव्हा मला प्रॉपर मेकअप करायचा आहे आणि ड्रेस्डअप व्हायचं आहे छान, तर मी मेकअप कॅरी करते मग त्या ट्रिपला, म्हणजे पूर्ण मेकअप.
नाहीतर मला जनरली लिपस्टिक आणि मस्कारा किंवा ब्लश वगैरे पुरेसं वाटतं. बेस मेकअप ॲज सच मी करत नाही जेव्हा ट्रॅव्हल करते. पण जर असं असेल की मला चांगलं फुल फेस मेकअप करायचं आहे आणि छान नटायचं तेव्हा मी करते कॅरी फाउंडेशन. मग मला हेच बरं पडतं. मी तीच डब्बी घेऊन फिरते सगळीकडे. तो की तुम्ही मला ब्लश ब्लाइंड समजू शकता. मला इतका आवडतं ब्लश. पूर्ण मेकअपमध्ये माझी फेवरेट गोष्ट आहे ही. म्हणजे कुठल्याही मुलीला छान दिसतो ब्लश असं मला वाटतं. आणि किती त्याच्याने किती असं खूप आवरल्यासारखं वाटतं असं पण वाटतं मला. एक आयब्रोज आणि ब्लश म्हणजे फक्त लिप बाम लावलं आणि अगदी काहीच कलर ॲड नाही केला लिप्सवर तरी कधी कधी छान दिसतं फक्त ब्लश आणि ह्याच्यामुळे. आयशॅडो पण मला एकच आयशॅडो लावता येतो. म्हणजे मला पॅलेटमधला ब्राऊन कलर आणि रेड कलर म्हणजे हे 2 कलर यूज करते मी. हा आणि हा शिमर लावता येतं मला बस. आणि फार एक्सपेरिमेंट केलेलं पण नाही आहे मी काही माझ्या आयशॅडोच्या बाबतीत कधी आयुष्यात. म्हणजे सगळीकडे एक ब्राऊन शेड लावायची आणि मध्ये ग्लिटर लावायचं. जर मी काही ट्रेडिशनल घातलंय किंवा फेस्टिववेअर वगैरे जेव्हा आपण घालतो तेव्हा मी शिमर ॲड करते. आणि जेव्हा मी काही वेस्टर्न घातलेलं असतं तेव्हा जर मला जास्त झालंय आयशॅडो क्लिअरली, तेव्हा जर मला काही आय मेकअप करायचं असेल तर मी फार बेसिक एवढंच करते. हे जेवढं दिसतं हे जास्त झालं आता याचं काय करावं. ब्लेंड करूया का. ब्रिक ब्राऊन म्हणू शकतो आपण हा शेड. हे ॲक्च्युली आत्ता जितकं मी घेतलंय मला एवढंच करायचं होतं. हे जास्त झालंय. तर काय करायचं. गुड्डी मॅडमला बोलूया आणि काहीतरी फिगर आउट करूया. क्लिअरली गणलेलं आहे आयशॅडो. किती फनी दिसतंय. आणि हे जर तिने फिगर आउट करून तिने काहीतरी याच्यातून करून दिलं आपल्याला तर ठीक, नाहीतर कठीण आहे. तिला विचारून येते. हसू काहीतरी करून दे प्लीज. कसं दिसतंय ते. आय नो. कशाने लावलं. तो जो फ्लफी ब्रश आहे ना त्याच्यानेच लावलं पण ते खूप झालं. हा हाय अच्छा. मग हा कोणता ब्रश. हा फ्लॅट ब्रश आहे का. प्लीज मला जज करू नका. सो फाईन. मग फ्लॅट ब्रश पण आपण यूज करतोच ना. ते ग्लिटर लावायला करतो पण ब्लेंड न व्हायचा मुद्दाच नाहीये. ब्लेंड झालंय चांगलं. जास्त लावलंय मी. ब्लेंड ते कर ना त्याच्याने ब्लेंड झालं का. मग त्याच्याने होईल का. काय करू तसंच कर. खूप लागलं आहे ते. कळलं अख्खा डोळा भरलाय माझा. आता नाही आकाशात जाईल त्या आयशॅडो. फ्रेम फ्रेममध्ये काय नाही येते. झालं मला असं वाटतं आता थोडं लाईट झालंय नाही का. थँक्यू. प्लीज तुमच्या मुलाला पण घेऊन जा. बॉल आणून देईल यार तो मध्ये मध्ये. चला झोपायला आतमध्ये. झोपूया. चला आता खेळ. आपण खूप उत्साही असलो की मला असं वाटतं सगळेच खेळायच्या मूडमध्ये आहेत आणि मग तो बॉल आणून देतो 17 वेळा. खूप ब्लेंड करून तिने मला लाईट करून दिलं थोडं आयशॅडो. फॅन. आता आयब्रोज करूया थोड्या डिफाईन. कारण खूप दिवसात मी आयब्रोज नाही केलेल्या. माझ्या आयब्रोज एकदा खूप पूर्वी म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही. एका ओळखीच्याच पार्लरवाल्या ताईने माझ्या ह्या आयब्रोचा पॉइंट उडवलाय. तेव्हापासून मी थोडी कॉन्शियस आहे आयब्रोला घेऊन. तेव्हा मी चिल होते कारण मला असं वाटलं की रिग्रोथ होतेच ना आयब्रोजची, पण नाही झालेली. त्याच्यानंतर त्या आयब्रोचा पॉइंटच नाही आलाय कधी. सो मी नंतर मी शिकले फेशियल रेझर यूज करायला आणि मग तेव्हापासून मी खूप कधीतरीच थ्रेडिंग करते. आयब्रो करायच्या असतात तेव्हा. नाहीतर मी मोस्टली माझ्याच करते आयब्रोज. सी लगेच किती छान दिसतं. वॅसलीन लावायला पाहिजे असं मला वाटतं ना. खूप ड्रायनेस आलाय. स्वतः छान मस्कारा लावूया. मला थोडं शिमर ॲड करायचं होतं विसरले मी. छान.
मी आज काजळ पण लावणार आहे. बेंगॉली लोक आय मेकअप खूप छान करतात, म्हणजे त्यांच्या सगळ्या फेशियल फीचर्समध्ये डोळे सुंदर असतात त्यांचे. त्याच्यामुळे मी असा विचार केला, मी बऱ्याच दिवसात काजळ नाही लावलेली, पण छान दिसेल. मी 11वी-12वीत असताना लावायचे काजळ रोज, म्हणजे तेव्हा फक्त एक बेसिक लिप बाम आणि काजळ इतकाच काय तो मेकअप आणि इतकंच काय ते तयार होऊन जाणं असायचं. पण मी डिग्रीला आल्यानंतर कधी काजळ लावलंच नाही, माहित नाही का. पण मला फार कॉन्फिडेंटली कॅरी पण नाही करता येत, उतरतं पण काजळ, असं पण होतं. मस्कारा लावल्यानंतर किती सुंदर दिसायला लागतं लगेच. कसं लावू आता मी? मेकअप हलेल का? हा खाली लागलं. शिट, मी मिरर मध्ये लावून आले. खूप दिवसात मी काजळ लावलंय, इतकं छान वाटतंय मला. डिग्रीला असताना माझ्या क्लासमध्ये एक मुलगी होती भव्या नावाची, साऊथ इंडियन होती ती, आणि ती इतकं सुंदर काजळ लावायची. आणि मला असं वाटायचं की ती फार काहीतरी नाही का, खूप काहीतरी वेगळं इंटरनॅशनल प्रोडक्ट यूज करते की काय. तर मी एकदा तिला विचारलेलं की पुन्हा एकदा ब्लश लावतोय आपण बाय द. तर मी तिला एकदा विचारलेलं की तू कुठलं काजळ यूज करतेस, आणि ती मला म्हणाली हिमालयाचं काजळ यूज करते. ती तेव्हा स्टिक यायची अशी छोटी, आणि मला इतकं शॉकिंग वाटलं ते की ते किती बेसिक काजळ आहे. आणि ते मी पण यूज केलंय जेव्हा मी 11वी-12वीत असताना यूज करायचे ते काजळ. मला असं वाटलं की कसंच इतकं छान दिसू शकतं. पण मग कोणाकोणाची वॉटर लाईन खूप छान असते. माझी अजून एक फ्रेंड होती, तिला पण खूप छान दिसायचं काजळ. सो काही काही लोकांना खूप बेसिक अगदी जाई काजळ लावलं तरी पण छान दिसतं असं असतं. काही काही लोकांचे डोळे छान टप्पोरे होते तिचे मोठे, आणि वॉटर लाईन पण सुंदर असते कोणाकोणाची की छान दिसतं त्यांना. क्लिअरली मी किती ब्लश ब्लाइंड आहे दिसते तुम्हाला, पण मला खूप आवडतं ब्लश. मला कोणी काही बोललं तरी पण मी ब्लश लावणारच. तर फायनल स्टेप करणार आहे पण. आता लिपस्टिक लावणार आहोत आपण. मला कॉन्टोरिंग पण नाही जमत चांगलं करायला, म्हणजे मला चीकबोनचं तरी जमतं, बाकी नाक वगैरे अजून मला नाही करता येत तेवढं डिफाईन. पण गुडीला छान जमतं, ती खूप सुंदर करते. स्वतःचं पण दुसऱ्याचं पण तिला चांगलं करता येतं. माझ्या मम्मीचा पण आता खूप वर्ष झाली मेकअप तीच करून देते, म्हणजे तिने मम्मीला पण अगदी फार, मम्मीला माझ्या इतका नाही आहेत पण बेसिक मेकअप तिने मम्मीला पण शिकवलाय. सो आम्ही नसलोच तर तिला करता येतो तिचा, पण बऱ्याचदा गुडीच करून देत असते. लिपस्टिक्स मध्ये पण मी फार काही खेळली असं मला वाटत नाही. ब्राऊन एकच लिपस्टिक लावते मी नेहमी. मला न्यूड लिपस्टिक्स खूप आवडतात, ब्राऊन शेड्स खूप आवडतात. मार्सच्या पण खूप छान लिपस्टिक्स आहेत. साडीबद्दल बोलायचं झालं तर मला ना ड्रेपिंग, म्हणजे गोल साडी जी आपण महाराष्ट्रीयन लोक नेसतो ती मम्मीकडूनच शिकली आहे मी. पण सो मी आता ही लिपस्टिक लावली आहे मार्सची, खूप छान लिपस्टिक आहेत मार्स. सो दॅट्स इट. मला हा इतकाच मेकअप छान माझा करता येतो. आणि अबाउट साडी, मी 4th स्टँडर्डला असताना पहिल्यांदा नेसले होते बेंगॉली साडी, जेव्हा मी डोलारे डोलावर डान्स केलेला स्कूलमध्ये असताना. तेव्हा आम्हाला असं काही फंक्शन वगैरे असलं ना की आमच्या शेजारच्या एक काकी आहेत, BS पाटील मावशींचं नाव काय, आय थिंक त्यांचं नाव भारती आहे, पण ज्यांनी मला बेंगॉली ड्रेपिंग शिकवली आहे त्या मावशींचा फर्स्ट नेम, आम्हाला कुठल्याच मावशींचा फर्स्ट नेम ॲज सच माहिती नाही आहे. म्हणजे त्या काकींचे जे हस्बंड आहेत, जे काका आहेत, त्यांचं नाव आहे भालचंद्र, हे मला आठवतं व्यवस्थित, पण त्यांना BS पाटील काकाच म्हणतात. सो मला त्यांचं नाव तर आम्ही ठरवलेलं की मी त्यांचं नाव सांगेन, पण आता काय नाव आहे त्यांचं, आय थिंक त्यांचं नाव भारती आहे, भालचंद्र भारती असं नाव आहे त्यांचं दोघांचं, त्या काका काकींचं. कारण त्या काकांचं नाव BS पाटील आहे आणि आम्ही त्यांना BS पाटील मावशी म्हणतो. त्या मी ज्यांच्याबद्दल आता तुम्हाला सांगते त्यांना मी BS पाटील मावशी म्हणतो. त्या माझ्या मम्मीच्या खूप खूप छान फ्रेंड आहेत आणि त्यांनी आमच्या लहानपणापासून खूप लाड केलेत अशा सगळ्याच्या बाबतीत. म्हणजे कधीही काही फंक्शन असेल तर छोटेपणी म्हणजे छान तयारी करून द्यायच्या त्या आम्हाला, काही फंक्शन असेल तर, किंवा साडी नेसवणं. मला त्यांनी नऊवारी साडी, तर बेंगॉली साडी, गुजराती साडी मला त्यांनी ड्रेप करायला शिकवली जेव्हा त्यांनी कधीतरी मला नेसवली आहे. सो मी स्कूल टाईममध्ये अशी कल्चरल इव्हेंट्समध्ये बऱ्याचदा मी साडी नेसली आहे, म्हणजे वेगवेगळ्या टाईपची. बेंगॉली साडी पण नेसली आहे मी, गुजराती साडी पण नेसली आहे, त्याच्यानंतर मी नऊवारी साडी तर मी खूप वेळा नेसली आजपर्यंत. मला माझी पण जमते आणि दुसऱ्यावर तर सुंदरच नेसवू शकते मी. त्यांनी मला जेव्हा बेंगॉली साडी 2nd 3rd टाइम काहीतरी ड्रेप केलेली ना, तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की मला थोडं स्टेप बाय स्टेप दाखवा. खूप इझी आहे बेंगॉली साडी नेसायला. मला असं वाटलं की आता हा नवरात्रीचा पिरियड आहे तर मी
त्याचा एक व्हिडिओ बनवेनच, म्हणून हा व्हिडिओ करतोय आपण. आणि थँक्यू मावशी, मला तुम्ही इतके छान गोष्टी इतक्या छान शिकवल्यात. त्यानिमित्ताने आपण त्यांना थँक्यू म्हणूया. मी जी गौरीला साडी सोडली होती बॅकग्राऊंडला, ती साडी पण मला त्यांनीच घेतलेली, लग्नाच्या आधी घेतली होती. सहजच असं आम्ही एकदा एका शॉपमध्ये, मी, माझी मम्मी आणि त्या, अशा आम्ही 3 जणी होतो. त्यांनी पण अशा कॅज्युअल साड्या, रेग्युलर यूजसाठी वगैरे याच्या साड्या बघायला लावलेल्या, आणि मी आणि मम्मी पण असंच शॉपिंग करत होतो. एक जनरलच आम्ही बघायला गेलेलो नवीन कलेक्शन वगैरे. माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट. तेव्हा माझ्याकडे ॲज माझ्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये खूप साड्या नव्हत्या ऑब्व्हियसली, तेव्हा लग्न पण नव्हतं झालं. जमलं होतं लग्न असं, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरची वगैरे गोष्ट. असं मला एक ना खणाची साडी तिथे खूप आवडली, ती पिंक साडी. मी सहज म्हणाले की साडी किती सुंदर आहे, म्हणजे जेव्हा पण कधी मी घेईन तर मी करेन ह्या कलरचा विचार, असं माझं तेव्हा बोलणं झालं. तर त्या मला म्हणाल्या की घे मग तुला ही साडी मी घेऊन देते. आणि मला असं वाटलं की कशाला, पण त्या मला बोलल्या की तुला मी लग्नानंतर इन्व्हाइट करेनच ना माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला दोघांना पण, मला आणि माझ्या नवऱ्याला, तर मग त्यावेळेला मी देणारच तुला साडी, त्यापेक्षा तू हीच घे, आत्ताच घे, आणि ही आता तुला यूज होईल कधीतरी. सो मी जो पहिला कार्यक्रम असतो लग्नाच्या विधींमध्ये, प्री वेडिंग रिच्युअल्समध्ये जो एक पहिला कार्यक्रम असतो घाण्याचा कार्यक्रम, त्यावेळेला मी ती साडी नेसले होते फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर मी मकर संक्रांतीला नेसले होते, पहिल्या मकर संक्रांतीला लग्नानंतरच्या, आणि नाही लग्नानंतर पहिल्या मकर संक्रांतीला, लग्नानंतरच्या दुसऱ्या मकर संक्रांतीला मी नेसले होते, आणि पहिल्याच गौरीला मी नेसले होते. माझी जेव्हा पहिली गौरी होती, आणि तेव्हा आपण जे ववसा नेतो ना, तो ववसा घेऊन जायचं होतं 4-5 घरांमध्ये, तेव्हा मी ती साडी नेसले होते. सो मी अशी ती 3-4 वेळाच नेसली आहे, आणि ती गोड आहे, खूप सुंदर कलर आहे. भरकटलो आहे आपण खूपच, पण ठीक आहे, असाच व्लॉग आहे हा. सो थँक्यू. सो मला त्या मावशींना थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू यस पाटील मावशी, खूप गोड आहात तुम्ही. त्यांची मुलगी पण माझी खूप छान फ्रेंड आहे. आमचं लहानपण ह्या, म्हणजे मला असं वाटतं की खूप ग्रेटफुल असलं पाहिजे आपण अशा लोकांसाठी ज्यांच्यामुळे आपलं लहानपण खूप छान गेलं. सो माझ्या आयुष्यातल्या त्या लोकांमध्ये ज्यांच्यामुळे माझं लहानपण खूप छान गेलं, त्यांच्यामधल्या त्या एक आहेत, आणि त्यांनी आमचे खूप लाड केलेत लहान, आत्ताही करतात. जसं मी म्हणाले की असंच बोलले मी, आणि त्यांनी मला साडी घेऊन दिलेली की आता तू कशी ब्राईड होणार आहेस आणि लागणारच आहेत या गोष्टी, आणि मी पण तुला घेऊनच देईन साडी नंतर, मग आत्ताच घे आता तुला आवडली तर वगैरे. सो आम्हाला खूप छान नेबरहूड लाभलं आहे असं मला वाटतं. शेजारी आहेत सगळेच आमचे, आम्ही खूप जुन्यापासून एकत्र, म्हणजे आम्ही मुलं तर सगळी जी माझ्या एजची थोडीफार लहान मोठी आम्ही जे आहोत, आम्ही सगळेच एकत्रच मोठे झालो असं म्हणायला हरकत नाही. मुळमुळ्या मावशी त्या तर ती तर मोठी आईच म्हणते मी तिला. म्हणजे आम्ही खूप आयुष्यात, आपण म्हणतो ना मम्मी नंतर, जर आपण कोणावर रिलाय करू शकतो की आज मला तिथे गेल्यानंतर मी बिंदास्त फोन करून सांगू शकते की मला जेवायला यायचं आहे, आणि ती नाही म्हणणार, अशा आहेत त्या. आणि पौर्णिमा पण तशीच आहे, गोंडुली माझी बहिणी पण खूप छान आहे, म्हणजे योगेश दादाची बायको, ती पण आमचे खूप लाड करते. सो असे खूप गोड शेजारी लाभलेले आहेत आम्हास. आता आपण साडी दाखवते मी तुम्हाला. सो ही साडी आहे छान व्हाईट कलरची, कॉटनची साडी आहे. म्हणजे ही एकच साडी आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये रेड कलर पण आहे आणि व्हाईट कलरची पण आहे. पण ही साडी जेव्हा मी काल खोलली ना, तेव्हा मी बघितलं की त्याचा फॉल निघालाय. आता हा धुताना वगैरे निघाला असेल, कारण मी नेसलेले लास्ट टाइम जेव्हा तिरुपतीला थोडासा फॉल निघाला एका साईडला, त्याचा काहीतरी जुगाड मी लास्ट टाइम ही तिरुपतीला नेसले होते. नाही, तिरुपतीनंतर खरं तर मी ही घरातच नेसलेले, जेव्हा दुर्गाष्टमीच्या दिवशी मी म्हटलं ना पूजा केली तेव्हा. पण मला आठवतंय व्यवस्थित की तेव्हा तर फॉल निघाला नव्हता. पण बघूया आता. ह्याला मी पिन्स वगैरे लावते एका साईडला, थोडंच एवढा पॅच निघालाय, तिथे पिन लावावा लागेल. त्याचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. हा, ही बॅक साईड आहे, ही फ्रंट आहे, आणि असे छान पफ स्लीव्ज आहेत मस्त, जी फिटिंग पण खूप छान आहे. चला, सगळं मेकअप किती छान सेट झालाय, आणि परकर घातला मी. आता मी ही साडी नेसून दाखवते की मला जशी जमते मला. इथे फॉल निघाला, पिन लावते मी. बाहेर जायचं नाहीये नेसून, त्याच्यामुळे चालून जाईल, नाहीतर मी नंतर त्याला शिलाई करून घेईन. सरी वगैरे पण काढून ठेवली आहे, तयार होण्याआधी दाखवेनच. तर फॉल इंटॅक्ट आहे, फक्त इथलाच निघाला आहे. केस अजून पूर्ण वाळले नाही आहेत, त्याच्यामुळे असे पुढचे सेक्शन घेऊन फक्त क्लिप लावून ठेवते, कारण मग ओल्या केसांना तो असा शेप येऊन जातो. लेट्स गो.
सटकणार नाही. सो साडी माझी मस्त नेसून झालेली आहे. आता मी जरा ज्वेलरी घालते तर हे पडतंय 17 वेळा. सो असं पिन लावला तर छान सेटल होईल मस्त. माझ्याकडे आता काय किल्ला वगैरे तर नाही आहे, पण छल्ला आहे माझ्याकडे छान. सो केस तर पूर्ण सुकले नाही आहेत काय, मला फक्त असे रोल करून मागे लावायचं आहे क्लिप थोडंसं. सगळा पसारा काढला मी टेबलवर. पण शूट असलं की असंच असतं. सो गुड्डी दी एक एक्सपेरिमेंट करते आता. कसं बघ ना, दिसतच नाही. माझे सासू सासरे लास्ट इयर गेलेले अयोध्या वगैरे, तेव्हा त्यांनी एक प्रसादाचं पाकिट येतं ना, त्याच्यामध्ये हे होतं टिकलीचं पाकिट. तर तो प्रसाद वगैरे तर संपला ऑब्व्हियसली तेव्हा, पण मला काय माहिती का असं वाटलेलं की हे यूज होईल कधीतरी, आणि मी ती एका वर्षानंतर आज लावली. त्याला थोडी गुड्डीने लिपस्टिक टचअप करून लिपस्टिकचा थोडी डार्क केली आहे, कारण या थोड्याशा रेड केली आहे ही थोडी डार्क. बघायची आहे का तुम्हाला गुड्डी? सो हा तिच्याकडचा लिपस्टिकचा शेड आहे जो तिने थोडासा त्याच्यावर. अदरवाईज तर माझ्याकडे एवढी मोठी टिकली असणं तसं पॉसिबल नाही आहे. हा आयलायनर नाही लावलं कारण नाही येत. ढ आहोत आपण, हे पण मी बोलून दाखवलं. पण गुजीताईचा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ. आणि दॅट्स इट. सो मी तुम्हाला आता माझा फुल लुक दाखवते. किती मोठी टिकली लावली मी. आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी टिकली पण लावली आहे. खूप गोल्डन फिनिशवाला हा एकच नेकलेस आहे माझ्याकडे. सो हा घातला मी. हाच मी लास्ट टाइम पण घातलेला, फक्त तेव्हा मी बांगड्या वेगळ्या घातलेल्या. यावेळेला माझ्याकडे खूप बांगड्या आहेत. मी गौरीच्या ब्लॉगमध्ये पण म्हणालेले की मी खूप काचेच्या बांगड्या घेतल्यात, त्यातल्याच या आहेत. रेड बँगल्स मला कधीपासून घ्यायच्या होत्या. मला ही कानवेल पण खूप आवडते. ही पण माझी लग्नातली कानवेल आहे बाय द वे, जी मी हार्डलीच यूज करते. आणि हा आहे पूर्ण साडीमधला लुक. सध्या मी इथे पिन लावली आहे, पण ते लोक तर असंच टाकतात पदर. आणि मी हा एक कमरपट्टा लावलाय. हा माझ्या लग्नातला कमरपट्टा माझ्याकडे अजून एक पण आहे. हा माझ्या लग्नात गुड्डीने तिच्या साडीवर घेतला होता हा. आणि तिने साऊथ इंडियन लुक केलेला. तिने कांजीवरम साडी नेसलेली आणि तिची ज्वेलरी पण अशी थोडी टेम्पल ज्वेलरी जी असते ती थोडी रेड फिनिश मध्ये असते ना, ह्याचं पण तसंच फिनिशिंग आहे. काय कसं दाखवते मी. आणि हा जो माझा कमरपट्टा आहे हा गोल्डन कलर मध्ये जाणारा आहे. सो मी हा कमरपट्टा लावते. आणि माझा मेकअप आणि ओव्हरऑल साडी आणि हा सगळा गेटअप तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि साडी नेसायची कशी स्टेप बाय स्टेप त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, सो तो सुद्धा बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी साडी ड्रेपिंगचा जो व्हिडिओ टाकला तोही तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आय थिंक मी हा ब्लॉग इथे संपवते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.